मंडळी राज्यात नुकत्याच नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या आणि या निवडणुकीचे निकाल अनेकांसाठी धक्कादायक होते. कारण अनेक ठिकाणी अनपेक्षित निकाल लागल्याचं चित्र दिसत आहे. यानुसार काही नगर परिषदेच्या निवडणुका बऱ्याच गाजलेल्या दिसल्या. या गाजलेल्या निवडणुका चर्चेत येण्याची बरीच कारणं होती. काही भागातील नेत्यांना एखादी विजय मिळालाय, तर काही भागात अटीतटीची लढत झालेली दिसली. माध्यमांमध्ये येणाऱ्या माहितीनुसार काही नेत्यांवर निवडणुकांपूर्वी आरोप प्रत्यारोप झाले होते. तरी देखील या नेत्यांनी निवडणुकांमध्ये बाजी मारलेली पाहायला मिळाली. त्यामुळेच अधिक चर्चेत असणाऱ्या नगर परिषदा नेमक्या कोणत्या आहेत आणि त्या चर्चेत येण्यामागची नेमकी काय कारणं होती आणि या निवडणुकींच्या विजयाची कहाणी काय, हेच जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी. म्हणजे कालच नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुका पार पडल्या आणि यात अधिक चर्चेत असणाऱ्या आणि काही कारणास्तव गाजलेल्या नगर परिषदांची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आता यामध्ये सगळ्यात पहिली नगर परिषद आहे ती म्हणजे कणकवली. तर बघा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपालिकेच्या निवडणूक निकालाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं होतं. त्यात पालकमंत्री नितेश राणे, शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे यांच्यात प्रतिष्ठेची लढाई झाली. या निवडणुकीत शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर 45 मतांनी विजयी झालेत. पारकर यांच्या विजयानं मंत्री नितेश राणे यांना मोठा धक्का बसलाय. या निकालावर निलेश राणे म्हणाले की हा विजय एकट्याच नाही तर जनतेचा विजय. एका डोळ्यात आनंद आणि दुसऱ्या डोळ्यात अश्रू अशी भावना आहे. आम्ही शहर विकास आघाडी म्हणून लढलो असलो तरी भाजपाचा पराभव झालाय. मालवणमध्ये आम्ही जिंकलो त्याचा आनंद आहे. सोबतच कणकवलीमध्ये आमचे काही लोक पराभूत झाले त्याचं दुःखही आहे. संदेश पारकर जिंकले त्याबद्दल अभिनंदन, परंतु समोरही आपलेच होते, नात्यातले होते. कुटुंब एका बाजूला होतं आणि निवडणूक एका बाजूला होती. मालवणमध्येही ज्यांनी आमच्या विजयात हातभार लावला त्यांचे आणि जनतेचे आभार आहोत असं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर कणकवलीमध्ये भाजप विरोधात शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र आल्याची चर्चा होती. त्याप्रमाणे कणकवलीमधील या निवडणुकीत भाजप विरोधात शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र आल्याचं चित्र पाहण्यात आलं. या निवडणुकीत भ्रष्टाचार विरोधात आमची लढाई असं सांगत शहर विकास आघाडी बनवण्यात आली. त्यात कधी काही ठाकरे गटाचे असलेले संदेश पारकर यांना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बनवलं होतं. त्यात शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. निलेश राणे यांनी शहर विकास आघाडीचा प्रचार करताना थेट भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावरच हल्लाबोल केलेला होता. चव्हाणांमुळे माहिती झाली नाही असा आरोपही त्यांनी यावेळी केला होता. म्हणजे त्याचबरोबर एबीपी माझाच्या वृत्ताने दिलेल्या माहितीनुसार या निवडणुकीत पैसे वाटण्याचा आरोपही काही नेत्यांनी केला होता. या निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात निलेश राणे यांनी भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात जात स्टिंग ऑपरेशन केलं होतं. यात भाजप मतदारांना पैसे वाटत असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला होता. या बातमीनं माहितीत शिंदेसेना आणि भाजप यांच्यात तणाव वाढलेला होता. निलेश राणे यांनी थेट चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे कणकवली निवडणुकीच्या निकालाकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलेलं होतं आणि त्यानुसार नगराध्यक्षपदी शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी झाले. म्हणजे कणकवलीच्या विजयानंतर आता जाऊया आपण ईश्वरपूर म्हणजेच इस्लामपूरच्या नगर परिषदेकडे. तर अत्यंत चुरशीच्या झालेल्या ईश्वरपूर नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी माहितीला धोबीपछाड देत पालिकेवर पुन्हा एक हाती सत्ता मिळवली. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदराव मलगुंडे यांनी भाजपचे विश्वनाथ डांगे यांचा 7,388 मतांनी पराभव करत दुसऱ्यांदा नगराध्यक्षपद मिळवलं आहे. दरम्यान या विजयावर प्रतिक्रिया देताना नेते जयंत पाटील म्हणाले की आमचे 22 नगरसेवक निवडून आले आहेत आणि 8 नगरसेवक पराभूत झालेत. पण नगरपालिकेच्या निवडणुका आम्ही लक्ष देऊन आणि मतदारांना विश्वासात घेऊन लढवल्या. त्यामुळे आमच्या विरोधात अनेकांनी आर्थिक प्रयत्न केले असले तरी माझ्या मतदारांनी मला चांगला आणि सक्षम प्रतिसाद दिल्यामुळे आम्हाला यश मिळवता आलं. म्हणजे ईश्वरपूर नंतर आता चर्चेत असणारी तिसरी नगर परिषद म्हणजे बारामती. तर बारामतीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला मानलं जातं. बारामतीमध्ये नगरसेवक पदाच्या एकूण 41 जागा होत्या. यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या 8 जागा बिनविरोध झाल्या होत्या. उरलेल्या 33 जागांपैकी 6 जागांवरती पवारांच्या उमेदवारांना पराभवाला सामोरं जावं लागलं. या पराभूत 6 जागांच्या विरोधात निकाल गेल्यामुळे अजित पवारांना हा मोठा धक्का मानला जातोय. त्याचबरोबर बारामतीची नगर परिषद अधिक चर्चेत येण्यामागचं अजून एक कारण म्हणजे अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्याच विरोधात अपक्ष निवडणूक लढवली. अपक्ष उमेदवार निलेश इंगोले यांनी राष्ट्रवादीला धक्का देत आपली ताकद दाखवली आणि दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर निलेश इंगोले म्हणाले, अख्ख्या बारामतीनं मला 241 मतांनी निवडून दिलंय. त्याचबरोबर धनशक्ती एका नावाची ताकद हे सगळं मोडून सर्वसामान्य लोकांनी मला मतदान केलंय. पत्रकार बांधवांनी आणि सगळ्यांनीच मला साथ दिली त्याबद्दल सर्वांचेच धन्यवाद. मी अजितदादांचा कार्यकर्ता आहे आणि मी अपक्ष निवडून आलो असलो तरी मी सगळ्या जनतेबरोबर आहे असं अपक्ष नेते निलेश इंगोले म्हणाले. दरम्यान बारामतीच्या या निकालानं नगर परिषदेत शरद पवार गट, रासप, बसपा यांनी एंट्री केली आहे. तर हे सोडून इतर 3 अपक्ष निवडून आले आहेत. त्याचबरोबर नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांसह भाजप, एकनाथ शिंदे, शिवसेना, बहुजन समाज पार्टीसह 14 उमेदवार, तर
33 जागांसाठी 155 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्याचबरोबर अजित पवार गटाचे यापूर्वीचे 8 नगरसेवक पदाचे उमेदवार निवडून आले होते. दरम्यान पार पडलेल्या मतमोजणीत नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यासह अजित पवार गटाचे 27 उमेदवार निवडून आले आणि अजित पवार गटाने एकूण 35 जागा जिंकल्या आहेत. बारामतीनंतर येतो सातारा नगर परिषदेचा. सातारा नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोल मोहिते यांनी तब्बल 41,040 मतांच्या विक्रमी फरकानं विजय मिळवत सातारा शहरावर भाजपचं वर्चस्व प्रस्थापित केलंय. एखाद्या आमदारालाही लाजवेल इतक्या मोठ्या मताधिक्यानं निवडून आल्यामुळं राजकीय वर्तुळात अमोल मोहिते यांच्या विजयाची मोठी चर्चा होतीये. सातारा नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत अमोल मोहिते यांनी सुरुवातीपासूनच मोठी आघाडी घेतली होती. त्यांना एकूण 57,596 मतं मिळाली. तर त्यांच्या विरोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार सुवर्णादेवी पाटील यांना केवळ 15,556 मतांवर समाधान मानावं लागलं. त्यात 41,000पेक्षा जास्त मतांचं हे अंतर साताऱ्याच्या नगरपालिकेच्या इतिहासात मैलाचा दगड ठरलाय. केवळ सातारा शहरच नाही तर जिल्ह्यातही भाजपनं मोठी मुसंडी मारली आहे आणि या कारणामुळे सातारा नगर परिषद चर्चेत आहे. म्हणजे साताऱ्यानंतर चर्चित असलेली नगर परिषद म्हणजे धाराशिव. धाराशिव जिल्ह्यात पुन्हा एकदा भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील, माजी मंत्री तानाजी सावंतांचा करिश्मा कायम आहे. त्याचबरोबर धाराशिव नगरपालिका निवडणुकीत भाजप व शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरशीची लढत झाली. त्याचबरोबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीत बिघाडी झाली होती. महायुतीमधील भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीमधील 3 मित्र पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवणार असल्याचा निर्धार केलेला होता. मात्र महायुतीमध्ये बिघाडी झाली. बरांडा भूम इथं माजी मंत्री तानाजी सावंतांविरोधात भाजपसह सर्व पक्षांनी टाईट फिल्डिंग लावलेली होती. तर धाराशिव जिल्ह्यातील 8ही नगर परिषदांच्या निवडणुकीत अटीतटीची लढत पाहायला मिळाली. दरम्यान धाराशिव नगरपालिकेत नगराध्यक्ष पदासाठी उद्धव ठाकरे यांची शिवसेना व काँग्रेस एकत्र आले होते. त्या ठिकाणी ठाकरे सेनेच्या संगीता गुरव व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रवीण कुरेशी व भाजपच्या नेहा राहुल काकडे यांच्यात तिरंगी लढत झालेली पाहायला मिळाली. यामध्ये भाजपच्या नेहा काकडे या विजयी झाल्या आहेत. मंडई परळीच्या निवडणुकीत देखील अनेक मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची होती. अखेर त्यांना आपला परळीचा गड राखण्यामध्ये यश आलं आहे. वाल्मिक कराड प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांच्यावर सतत टीका सुरू होती. तसेच निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी परळीत तब्बल 8 दिवस टळ ठोकत प्रचार सभा फेऱ्या काढून वातावरण ढवळून काढलं होतं. यामुळेच संपूर्ण राज्याचं लक्ष परळीच्या निकालाकडे लागून होतं. अशा परिस्थितीत धनंजय मुंडे यांनी परळीत विविध ठिकाणी प्रचार सभा आणि कॉर्नर बैठका घेत महायुतीचा जोरदार प्रचार केलेला होता. यामुळेच परळी नगर परिषद निवडणुकीत महायुतीनं प्रचंड बहुमताने विजय मिळवलाय. मंडई परळीतल्या विजयाच्या चर्चेनंतर आता सांगोल्यात शिंदे सेनेचे नेते शहाजीबापू पाटील यांनी नगरपालिकेत धुरळा उडवलाय. भाजप आणि शेकापने एकत्र येऊन त्यांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र पाटील यांनी 17 जागांवर आघाडी घेत विरोधकांना चितपट केलाय. काय झाडी काय डोंगर काय हाटील यामुळे राज्यभरात प्रसिद्ध झालेले शिंदे सेनेचे नेते शहाजीबापू पाटील यांनी सांगोल्यात धुळा केलाय. सांगोला नगरपालिकेत शिंदे सेनेनं सुसाट कामगिरी केली आहे. त्यामुळे या भागात भाजप मागं पडलंय. दरम्यान सांगोला शहरातील मतदारांचा अभिमान वाटत असल्याची भावना माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केली आहे. वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिंदे सेनेनं 57 जागांवर यश मिळवलं. त्यावेळी शिंदेंना बंडात साथ देणारे जवळपास सगळेच आमदार पुन्हा निवडून आले, पण शहाजीबापू पाटलांचा पराभव केला होता. सांगोल्यात शेकापच्या बाबासाहेब देशमुखांनी पाटलांचा 25,000 पेक्षा अधिक मतांनी पराभव केला. पण आता पाटलांनी ताकद दाखवून देत विरोधकांना चितपट केलाय. यानंतर शहाजीबापू पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भावनिक साथ घातली होती. ते म्हणाले, लोकसभा निवडणूक काळात 3 महिने मी साधा आजार लांबवला, त्याकडे दुर्लक्ष केला, तर तोच आजार गंभीर बनला असल्याचं पाटील म्हणाले होते. सांगोल्यात मला एकटं पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत त्यांनी भाजपवर सडकून टीका देखील केली होती. विशेष म्हणजे नगरपालिका निवडणुकीचा प्रचार सुरू असताना शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर भरारी पथकाकडून छापा टाकण्यात आला होता. त्यांच्या कार्यालयाची झाडाझडती घेण्यात आली. त्यामुळे शिंदे सेनेत नाराजी होती. आता त्याच शहाजीबापू पाटील यांनी शिवसेनेला सांगोल्याची नगरपालिका एक हाती जिंकून दिली आहे. म्हणजे आता या सांगोल्याच्या एक हाती विजयानंतर आपण कागल नगर परिषदेकडे वळूयात. तिकडे काय झाले ते बघूयात. तर कागल नगर परिषदेमध्ये राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांचे प्रतिस्पर्धी शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाडगे यांची अनपेक्षितपणे आघाडी झाली. त्यावेळी ही निवडणूक एकतर्फी होणार असल्याची चर्चा सुरू होती. शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार संजय मंडिक यांनी स्वतंत्र पॅनलची घोषणा केली आणि निवडणुकीत नवा ट्विस्ट आला. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनीही या निवडणुकीमध्ये भाग घेतला. त्यामुळे नगराध्यक्ष पदाची निवडणूक चौरंगी झाली.
मतमोजणी वेळी प्रत्येक फेरीमध्ये राष्ट्रवादी आणि शाह आघाडीच्या उमेदवारांना मतदान वाढत होतं. प्रत्येक उमेदवार 700 ते 800 मतांच्या फरकाने विजयी झाला. यामध्ये माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर 1716 मतांनी निवडून आले. दरम्यान चौरंगी निवडणुकीमुळे कागल नगर परिषद चर्चेत आली. म्हणजे नगरपालिका आणि नगर परिषदेचा 2025चा निकाल हा अनेक ठिकाणच्या नेत्यांना धक्का देणारा ठरला. त्यामुळे बऱ्याच ठिकाणच्या नगर परिषदा निवडणुका त्या त्या भागानुसार चर्चेत आल्या आणि यंदाच्या या निवडणुकीमध्ये भाजप पक्ष आघाडीवर असल्याचं पाहायला मिळालं. बाकी तुम्हाला काय वाटतं, निवडणुकीमध्ये अजून कुठली नगर परिषद जास्त चर्चेची ठरली असं तुम्हाला वाटतं? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या निकालाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.